नमस्कार, मी गणेश. वेळेच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना मागण्याचं निवेदन दिलं आहे. मस्जिदमध्ये घुसून मारण्याची धमकी दिल्याबद्दल भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागानं पोलीस अधीक्षकांना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महंत रामगिरी महाराज यांचं समर्थन केल्यानं जालन्याच्या मुस्लिम बांधवांनी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला. श्री गणेश उत्सव 2024 निमित्त उमेद स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी आर्थिक स्थिती सुधारावी या महिलांना लखपती दीदी बनवण्याच्या उद्दिष्टानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी ग्राम, तालुका आणि जिल्हा पातळीवर स्टॉल उभारण्यात आले. जिल्हा परिषद मैदान येथे उभारण्यात आलेल्या श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉलचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गल्ले बोरगाव मधील एक दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. मृतदेहाचा अखेरचा प्रवास चक्क बैलगाडीतून करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे लाल परीचे चाक आता पुन्हा एकदा थांबण्यात गेली आहे. वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत असे धरणे आंदोलन महाराष्ट्रभर सुरू केले आहे. लाल परीची जी चाके आता ती थांबली, त्यामुळे प्रवाशांची अनेक गैरसोय होताना बघायला मिळते. जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नदी, नाले, काठावरील गावे, शेतपिकांचं नुकसान झालंय. पूर बाधित झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावे. यामध्ये एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये असे निर्देश अल्पसंख्याक विकास औकाफ पवन मंत्री पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. बीड येथे तेलंगणा नाका परिसरात असलेल्या नागरिकांनी परळी बीड महामार्गावर रस्ता रोको केला. हा रस्ता रोको 1 तास सुरू असल्यानं रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तेलगाव नाका परिसरात स्वच्छता करावी तसेच नागरिक सुविधा देण्यात याव्यात यासाठी हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतील पाण्यात सोबत युवकांना आंदोलन केलं. या रस्ता रोको आंदोलनाला खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट दिली. संतप्त नागरिकांनी बीडचे आमदार आणि नगरपालिकेविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. 3 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे परभणीतील गोदावरी नदीने रुद्ररूप धारण केलं. गोदावरी नदीचे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी धरण देखील आता 100% भरण्याच्या मार्गावर आहे. जर जायकवाडी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं तर मात्र या गोदावरी नदीचे आणखीन रुद्र रूप पाहायला मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहरात संततधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्तांमध्ये भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पूरग्रस्त नागरिकांना भेटी देत चर्चा करून धनंजय मुंडे यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.